पुष्करनी भारत देश सोडलेला आहे. खरंच आहे का ही अफवा आहे? ट्रोलर्स ना काय एक स्टेटमेंट लागतं की धपाधप सुरू त्यांची बॅटिंग की मग तू इंडियात तोंड दाखवू नको आणि सगळं फालतूगिरी. मी मोठ्या बॉलिवूड स्टारचा मुलगा नाहीये, मी एका रिअल लाईफ हिरोचा मुलगा आहे. मी जे काही केलं ते मेहनतीच्या बळावर केलं. आय फील ब्लेस्ड की आफ्टर 25-30 इयर्स हिंदी पिक्चरमध्ये ॲज अ हिरो ह्याची मला संधी मिळाली. मराठीमध्ये आपलेपणा वाटतो, हिंदीमध्ये एवढं आपलेपणा नाहीये. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, काय कपडे घालता, कुठल्या गाडीने उतरता, हे जरी शोषा असेल ना तरी तो हिंदीमध्ये किंवा मीडिया इंडस्ट्रीमध्ये गरजेचा शोषा आहे. आपण असंच करत राहिलो तर आपल्याला बॉलिवूड साऊथवाले हे पाण्यातच बघणार. बिग बॉस मराठीनी सगळ्यांना बनवलंय, मलाही बनवलंय. महाराष्ट्राचा प्रत्येक फॅमिली मेंबर गृहस्थ सगळे हा शो बघतात, फॉलो करतात. तुम्ही काहीही करा, शो मध्ये एंटरटेन करा, भांडा, त्या शोची लाज राखा, पातळी सोडू नका. तुमच्या हातात महाराष्ट्राची इज्जत आहे. नमस्कार, मी आहे तुमची आजची शो शोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ते स्टारचे मल्टी टॅलेंटेड आहे. म्हणजे ॲक्टर, कोरिओग्राफर, डान्सर, होस्ट, त्याच्यानंतर फिल्म प्रोड्युसर. अजून काही राहिलं आहे का त्यांच्याबद्दल सांगायला? तर येस, तो एक कमाल माणूस सुद्धा आहे. आपल्यासोबत आहे अभिनेता पुष्कर जोग. पुष्की, खूप खूप स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावरती. थँक्यू सोनाली, कशी आहेस तू? मी छान आहे आणि तुला असं छान बघून खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू. रिसेंटली तुझ्या घराच्या बाबतीची बातमी पाहिली होती आणि खूप घाबरून गेलो होतो. जे आग लागण्याची घटना घडली होती तेव्हा तू घरीच होता? घरी होतो. मी, माझी मुलगी, माझा स्टाफ, आम्ही सगळे घरात होतो, अडकलो होतो. आणि इट वॉज अनफॉर्च्युनेट की आग लागली त्या बिल्डिंगमध्ये. आग पसरली, धूर आला आमच्या मजल्यावर आणि पहिल्यांदी आग एवढ्या जवळून पाहिली. आम्हाला बाहेर पळता नाही आलं बिकॉज लेट झालं होतं. दार उघडलं आम्ही तेव्हा धूर होता आणि पहिल्यांदा जाणवलं की यार त्या धुरामध्ये श्वासही घेता येत नाही. सो मला लगेच सुचलं की आपण एका बाथरूमच्या डक्टमध्ये जाऊ. तिथे विंडो होती त्यामुळे तिथे धूर नव्हता. सो मी तिथे गेलो. 40 मिनिटं आम्ही तिथे बसलो होतो आणि मला काळजी होती फेलिशाची. सो मी तिला एका ओल्या टॉवेलमध्ये असं तिला गुंडाळून आवळलं तिला मी आणि आम्ही बसलो 40 मिनिटं. आणि मग म्हणजे सुदैवानी गॉड्स ग्रेस फायर फायटर्स आले आणि दे सेव्ड अस. म्हणजे दे आर लाईफ सेवर्स. कांट थँक देम इनफ. पण मग तुझ्या सोसायटीमध्ये कुठलीच जीवितहानी नाही झाली? नाही, कॅज्युअलिटीज एकही नाही झाली. हो, पण एक मेंटल ट्रॉमा म्हणून मला एक साधारण 15-20 दिवस मला खूप वाईट गेले. आणि मला असं वाटतं की ते फेलिशाच्या दृष्टीने तू जरा जास्त विचार केला. हो, ती घाबरली होती 1-2 दिवस. कारण की तिच्यासाठी पण हे सगळं म्हणजे एकदमच शॉकिंग आहे ना की फायर आली, पळापळ. काय होतं, आपण अशा सिच्युएशनमध्ये काय करावं कळत नाही, पॅनिक होतो, कुणाला फोन करावा, काय करावं. सो इट वॉज अ व्हेरी पॅनिकी सिच्युएशन. पण गॉड वॉज रिअली काइंड. आम्ही वाचलो आणि म्हणून आज मी इथे बसलेलो आहे. आणि अजून एक गोष्ट आपण जाणून घेऊयात. गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की पुष्करनी भारत देश सोडलेला आहे. पुष्करला जे आहे ते UAEचं आय गेस, ते UKचं आय गेस, UAEचं जे आहे ते नागरिकत्व मिळालेलं आहे. तर मग तू खरंच आहे का ही अफवा आहे? नाही, अफवा आहे ही. हे बघ काय, म्हणजे मला असं वाटतं पुन्हा एकदा, मी आता ॲक्टर असल्यामुळे माझ्याबद्दल चांगल्या बातम्या पण येतील, वाईट बातमी जास्त म्हणजे पसरते आणि रुमर्स तर अजूनच पसरतात. सो मला हे सांगायचं सगळ्या ट्रोलर्सना किंवा मीडियाला सुद्धा, तुम्ही कुठलीही बातमी करताना, स्टेटमेंट करताना त्याचा एकदा होमवर्क करा की किंवा अभ्यास करा की हे खरंच घडलंय का, काय झालंय, मला विचारा बातमी टाकण्याच्या आधी. बिकॉज काय होतं ना, इट इज अ व्हेरी इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट फ्रॉम द मीडिया, फ्रॉम ट्रोलर्सना काय एक स्टेटमेंट लागतं की धपाधप सुरू त्यांची बॅटिंग की मग तू इंडियात तोंड दाखवू नको आणि हे सगळं फालतूगिरी. म्हटलं मला नका ऐकू. मी पहिल्यापासून, लहानपणापासून मी एक प्राऊड महाराष्ट्रीयन आहे, प्राऊड इंडियन आहे आणि मी इंडियन सिटिझनच राहणार आहे. हां, मला एक तुझ्या मार्फत सगळ्यांना समजवायचं आहे की UAE गोल्डन व्हिसा म्हणजे इट इज अ UAE रेसिडेन्सी, इट इज नॉट अ सिटिझनशिप. UAEनी आज ताग्यात कोणालाही सिटिझनशिप दिलेली नाहीये बाहेरच्या माणसांना. इट इज ओनली अ UAE रेसिडेन्सी. ह्याचा अर्थ मला 10 वर्षाचा व्हिसा मिळतो, मला तिथे बिझनेस करता येतो, मला तिथे बँक अकाउंट उघडता येतं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे मी देश सोडून चाललो का? सो हा अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे मीडिया आणि ट्रोलर्सना सुद्धा. सो मी खूप छान भाषेत बोललो, जे ट्रोलर्स त्या छान भाषेत नाही बोललेले. मला सांग की
ह्युमन कोकेन नावाचा हिंदी सिनेमा येतोय. Yes. पुष्कर त्याचं ट्रेलर पाहिल्यानंतर अंगावरती काटे आले. अरे तू किती रुद्र अवतार आणि किती भयानक आहे ते सगळं काही. आय नो जे लोक मला चॉकलेट बॉय म्हणत होते ना, हिअर्स ह्युमन कोकेन फॉर यू. आणि हिंदी सिनेमा आहे. हिंदी सिनेमा, आय एम व्हेरी लकी. आय फील ब्लेस्ड की आफ्टर 25-30 इयर्स हिंदी पिक्चरमध्ये ॲज अ हिरो ह्याची मला संधी मिळाली. वा. खूप स्ट्रगल होता आणि आहे, अजूनही आहे. खूप छान वाटतं. आज माझे वडील असते तर खुश झाले असते की मी लहान होतो ना तेव्हा आम्ही पिक्चर बघायला जायचो ना आईबाबांबरोबर, शाहरुख खानचे, अमिताभ बच्चन सरांचे. तर मी म्हणायचो की बाबा मी पण एकदा हिंदी फिल्मचा हिरो बनीन. आणि आज ती मोमेंट आहे ॲक्च्युली माझ्यासाठी. मी खूप एक्सायटेड आहे पण मी ते दाखवत नाही आहे. कारण की मी जेव्हा खूप एक्साइट होतो ना तेव्हा काहीतरी वेगळं होतं. त्यामुळे मी खूप शांत ठेवतोय. या सो आय एम हॅपी सोनाली. ऑनेस्टली माझं इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नाही आहे. मी जे काही केलं ते मेहनतीच्या बळावर केलं. माझ्याकडे ते शस्त्र आहे माझं, हार्डवर्क. करत राहिलो आणि मला नशिबाने ही हिंदी फिल्म मिळाली. लोक म्हणतात अरे तुला मिळाली असेल वगैरे, पण या एक्झॅक्टली मला नशिबानेच मिळाली. इट इज गुड लक दॅट आय गॉट दिस फिल्म. नाहीतर तसं तर मी 30 वर्ष प्रयत्न करतोच आहे ना हिंदी फिल्ममध्ये जाणं. सो मला हे आय फील आय एम लकी. आणि आय एम कुठेतरी वाटतं 30 वर्षाची मेहनत देवानी पाहिली की हां नाही बाबा तू डिझर्व करतो एका हिंदी फिल्ममध्ये हिरो बनणं. सो या आय एम हॅपी. आणि विषय वेगळा आहे, कॅरेक्टर माझं वेगळं आहे, चॅलेंजिंग आहे. मोठे मोठे ॲक्टर आहेत, जाकीर हुसेन आहेत, सिद्धांत कपूर, इशिता राज. आय एम हॅपी यार. आय एम व्हेरी एक्सायटेड की फिल्म पण चांगली झाली आहे. सो फिंगर्स क्रॉस. पण मला सांग याचं जेव्हा ऑडिशनला गेला होता तेव्हा तो दिवस जरा तो एक्सपिरियन्स सांग. नाही मी ऑडिशन नाही दिली या फिल्मची. इनफॅक्ट त्याची स्टोरी एकदम फनी आहे. ओके. सो माझ्याकडे ह्या फिल्मचा डिरेक्टर आला, सारेम मोमिन, जो राम गोपाल वर्माचा असिस्टंट राहिलेला आहे खूप वर्ष. सो तो रायटर पण आहे या फिल्मचा. तिने फिल्म लिहिली, माझ्याकडे एकदा आला आणि माझा मित्र आहे तो 15 वर्षापासून. मला म्हणला की ही अशी एक माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे. म्हणलं ऐकव बरं. तर मी ती कॉन्सेप्ट ऐकल्यानंतर मी खूप शॉक झालो. आय वॉज शॉक्ड. असं होतं. तो म्हणला ये रिअल लाईफ स्टोरी आहे, ये होत आहे. म्हणलं का होत आहे. तो म्हणला की साऊथ अमेरिका, UK या सगळ्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात की माणसांना किडनॅप करून कोकेन खायला घालतात. खाऊन तो मेल्यानंतर त्याचे बोन्स क्रश करून जी पावडर निघते ती विकतात. आणि दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह कोकेन सोल्ड. आय सेड व्हॉट आर यू टॉकिंग. सो विषय एवढा वेगळा, इंटरेस्टिंग. म्हणलं करूया चल. तर मी ती स्क्रिप्ट घेऊन बऱ्याच प्रोड्युसर्सना भेटलो. सर कॉन्सेप्ट आहे का. सर एव्हरीबडी हॅड देअर ओन रिझन्स की नाही हिंदी मराठी केलं तर एखाद्या वेळेस तुझ्या नावावर आम्ही विकू शकतो पण हिंदीमध्ये बिकेगा नहीं तू. म्हणलं हाँ सर बराबर है आपका, मैं बिकूंगा नहीं हिंदी में, बट मुझे लगता है कि कंटेंट बिकेगा ये. हा जो कंटेंट आहे तो खूप भारी आहे आणि वेगळा आहे. हा जो अवेअरनेस आहे ह्युमन कोकेनच्या बाबतीत की ह्युमन कोकेन एखाद्याचं आयुष्य किती उद्ध्वस्त करू शकतं. जेन झी किंवा युवा पिढीला हे सांगणं फार गरजेचं आहे की से नो टू ड्रग्स. इट्स अ अँटी ड्रग फिल्म. वी आर नॉट एन्डॉसिंग एनी सबस्टन्स. सो हे कोणीच ॲग्री नाही केलं. प्रोड्युसर म्हणले की नाही भेगेगा नाही, क्या करेंगे. तर मी एका कॉफी शॉपमध्ये बसलो होतो एका मीटिंगसाठी आणि माझ्या मागे एक गृहस्थ बसले होते. तर माझी मीटिंग झाल्यानंतर मला म्हणले अरे आप पुष्कर जोग हो ना. म्हणलं हाँ. तो मैं भी प्रोड्यूसर हूँ. अच्छा तो आपके पास कुछ है क्या, मुझे एक फिल्म प्रोड्यूस करनी है. म्हणला है हाँ माझ्याकडे आहे आता एक स्क्रिप्ट आहे, लॉक स्क्रिप्ट आहे. तो म्हणला मुझे भेज ना. तर मी तिला पाठवली आणि त्याचा 2 तासांनी मला फोन आला. तो म्हणला पुष्कर यार माइंड ब्लोइंग स्क्रिप्ट है, ये करते हैं फिल्म. म्हणलं करते हैं. म्हणलं मी 3 वर्ष ही स्क्रिप्ट घेऊन फिरतोय आणि 3 वर्षात जवळजवळ मला वाटतं 12 ते 13 इन्व्हेस्टर्सना भेटलो. ते म्हणले नाही तो बेकेगा नहीं. म्हणलं ठीक आहे. तो म्हणला कल ऑफिस आजा, साईन करते और आम्ही साईन केलं आणि दुसऱ्या महिन्यात आम्ही ऑन फ्लोर होतो. दिस इज लक. सो बघ म्हणजे असं असतं नशीब. इथे लिहिलं असेल तर होतं. व्हेरी ट्रू. तू मेहनत केली होती त्यामुळे त्याला मला असं वाटतं की त्याला न्याय मिळायला पाहिजे होता. आणि जसं मला तुझी ही गोष्ट फार आवडते की तू स्वतःसाठी जे आहे ती काम करतोय. बरोबर. कुणीतरी काम द्यावं याची कधीच तू वाट पाहत नाही. जे तुला वाटलं ते प्रोजेक्ट करतो. मग तू भले ती म्युझिक अल्बम केले आहेस, मग एखादा आपण टुरिझम वाला ट्रॅव्हल शो केलेला आहे. म्हणजे मल्टिपल ठिकाणी जो आहे तुझे प्रयत्न चालू आहे आणि स्वतःला एक्सप्लोर करतोय. आता मला सांग
की आता ही जी कॉन्सेप्ट आहे ह्युमन कोकेन, आता जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये सिनेमामध्ये ना व्हायलन्स खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतोय. बरोबर. तर तुला वाटतंय का की तुझा चित्रपट त्याच दिशेने जाणारा आहे? कारण की व्हायलन्स दिसणं हे कुठेतरी आपण त्याला इनडायरेक्टली प्रमोट केल्यासारखं पण असतं, असं नाही वाटत? या इट्स अ गुड पॉईंट सोनाली, व्हेरी व्हेरी नाईस पॉईंट. पण मला व्हायलन्स कधी खटकेल जेव्हा स्क्रिप्ट वाईज तो जस्टिफाईड नसेल तर. जर माझ्या स्क्रिप्टची रिक्वायरमेंट आहे, आता बाकीच्या सिनेमांची मला नावं नाही घ्यायची, पण हा सिनेमा कसा आहे की मी विक्टीम आहे फिल्ममध्ये, मला किडनॅप करतात, मला कोकेन खायला घालतात. अर्थात त्याला 3 महिने कोकेन खाल्ल्यानंतर, अख्खं कोकेन त्याच्या अंगात गेल्यानंतर तो ॲनिमलच बनणार, तो सैरभैर होणारच. सो जर स्क्रिप्ट वाईज जस्टिफाईड असेल तर आय फील देर इज अन ऑडियन्स टू इट. आणि ज्यांना नाही बघायचं आहे ते नाही बघू शकतात, बिकॉज ऑफकोर्स आपलं CBFC आहे. सो दिस इज अ A-rated फिल्म, इट्स अ ॲडल्ट रेटेड फिल्म बिकॉज ऑफ व्हायलन्स. आणि बरं, म्हणजे 18च्या खालच्यांनी ती बघू नये फिल्म, बिकॉज ऑफ फॉर ऑब्वियस रिझन्स. सो जे 18च्या वर आहेत त्यांना जर वाटलं की हां दिस फिल्म इज सेईंग समथिंग, बेसिकली ह्या फिल्म थ्रू आम्हाला हेच म्हणायचं आहे, व्हायलन्स आहे, इट्स अ फॅक्ट, इट्स अ पार्ट ऑफ द फिल्म. बट वॉट वी वॉन्ट टू से इज की ह्युमन कोकेन किंवा कुठलाही ड्रग सबस्टन्स तुम्ही जर घेत असाल किंवा त्याला एन्डॉर्स करत असाल तर ते थांबलं पाहिजे. ड्रग किल्स यू नोईंगली और अननोईंगली. सो से नो टू ड्रग्स. अगदी महत्वाचं आहे. आणि तू त्याच्यात कुठलाही व्यसन करत नाही, कोणत्याही पार्ट्यांना जात नाही. त्याच्यामुळे आपण म्हणूया की हो, त्याने हक्काने हे म्हटलं पाहिजे की हो मी ह्या सिनेमामध्ये काम करतोय. बरं, मला सांग की आतापर्यंत अनेक मराठी सिनेमे केले आहेत, कामही केले, प्रोड्यूसही केले, डिरेक्टही केलेले, आणि हा हिंदी चित्रपट आहे. तर काही वेगळे पण होतं का काही तुझ्या जागेवरती? कारण की सिनेमाचं बजेट बदलतं, सिनेमाची कास्ट बदलते, तर खूप गोष्टी बदलत असतात. हो हो, हाय खूप खूप मोठा फरक आहे. चांगला सांगतो आधी, मराठीमध्ये आपलेपणा वाटतो, सगळे आपली लोक असतात, आपली माणसं असतात, ती एक रिस्पेक्ट मिळते शूटिंग करताना. हिंदीमध्ये बजेट्स मोठे, प्रोफेशनल वाईब आहे, एवढं आपलेपणा नाही आहे. म्हणजे हां भाई प्रोफेशनल आहे, उतना रखो. मग आपल्या इथे कसं लंचला अरे तू डबा आणला, हे आण, ते कर, म्हणजे जरा फॅमिली वाईज असतं. इथे नसतं, इथे थोडंसं कॅनव्हस मोठं आहे, बजेट्स मोठे आहेत, एव्हरीबडी इज व्हेरी प्रोफेशनल. ऑल्सो मला असं जाणवलं ऑडियन्स वाईज की इन हिंदी तुम्ही जर टॅलेंटेड असाल आणि तुमचं एक कुठला काम सिनेमा चालला किंवा तुम्ही चांगलं काम केलं असेल, ते ऑडियन्स तेवढी दाद पण देतात, प्रतिसाद तेवढाच दांडगा देतात, जे मराठीमध्ये नाही होत. मराठीमध्ये वेळ लागतो ऑडियन्सना कन्व्हिन्स करायला. हां, रीच आणि कन्व्हिन्स करायला वेळ लागतो त्यांना, लगेच होत नाही ते. इथे कसं आता उलटं ऑन द कॉन्ट्ररी, तुम्ही जर वाईट काम केलं हिंदीमध्ये तर तितक्याच प्रमाणात तुम्हाला ट्रोलही केलं जातं. सो एव्हरीथिंग हॅज इट्स प्रोज अँड कॉन्स. बट आय एम गेटिंग टू इवन पॅप कल्चर. अगं सोनाली, मला पॅप्स कल्चर असतं काही वेगळं असतं हे मला माहिती नव्हतं. आता मी हिंदीत गेल्यावर समजलं. या बिकॉज माझ्यासाठी यार पॅप्स वगैरे जे असतात, समोर फोटो काढतात, स्पॉटिंग होतं, हे माझ्यासाठी नवीन होतं सगळं. मराठीमध्ये कोण स्पॉट करतं? सो पॅप कल्चर इज द डिफरंट कल्चर, बट दिस इज अ व्हेरी गुड थिंग फॉर अन ॲक्टर. यु नो, पब्लिसिटी वाईज, ब्रँडिंग वाईज, स्पॉटिंग, इट्स ऑल बेसिकली युअर इन दॅट फील्ड, तो युअर अ कमोडिटी. मराठीमध्ये तसं नाही आहे. मराठीमध्ये मीडिया पण थोडासा माइल्ड आहे, हिंदीमध्ये माइल्ड नाही आहे. दे आस्क यू रफ क्वेश्चन्स आणि तुमचं बिहेवियर खूप मॅटर करतं की तुम्ही कसं बोलताय. समजा मी एका मराठी मीडिया पर्सनला काही समजा बोललो रागात, तर तो कदाचित काही बोलणार नाही, रिॲक्ट नाही करणार. पण हिंदीवाले तसे नाही आहेत, हिंदीवाले उलट उत्तर देणार. सो हा फरक आहे. पण ठीक आहे. म्हणजे कसं वाटतं हिंदीशी जुळवून घेताना, म्हणजे हिंदी माध्यमाशी त्या अर्थाने मी बोलतेय, आपण म्हणूयात की मराठी सिनेसृष्टीमध्ये काम केलेलं आहे, पण हिंदी सिनेसृष्टीमध्ये काम करताना तुझ्या लेवलवरती तू काय बदल केले असं तुला वाटतंय? आय एम अवेअर, आय एम मोर प्रिपेअर्ड नाव. तयारी, होमवर्क तुमचा, अजून कॉन्फिडन्स. बिकॉज इथे कसं आहे ना, इथे 100 जण क्यूमध्ये थांबलेले आहेत. तुम्ही जर तो चान्स सोडला तर तोही गेला चान्स आहे. समुद्र आहे. सो यू हॅव टू बी प्रिपेअर्ड, यू हॅव टू बी फिट. ते जाणवतं, मी तिकडे त्या मुद्द्याकडे येणार. आणि तुमचं बिहेवियर सोनाली, मला वाटतं की तुम्ही किती हंबल आहात हे खूप मॅटर करतं. आज माझ्यासारखेच
अनेक यंगस्टर्स आहेत, मी स्वतःला यंग म्हणतोय पण आहेत Of course यंग you are. माझ्यासारखे बरेच यंगस्टर्स आहेत जे रोज दिल्लीवरनं येतात, जयपूरवरनं येतात ॲक्टर बनायला. तेही तितकेच टॅलेंटेड आहेत किंवा माझ्याहून जास्त टॅलेंटेड असू शकतात. मग माझ्यात काय वेगळं आहे? आय हॅव टू बी ॲट पार विथ देअर टॅलेंट. मी गोष्टी गृहीत नाही धरू शकत. मला कायम माझ्या फीटवर राहावं लागेल. माझा परफॉर्मन्स, माझं ॲक्टिंग इव्हॉल्व्ह होत राहायला लागेल. आय हॅव टू बी विथ द करंट ट्रेंड. बिकॉज आज तुम्ही जर 10 वर्ष मागे बघितलं तर म्हणजे तुम्हाला इव्हॉल्व्ह व्हायलाच लागतं, नाही तर तुम्हाला रिप्लेस करायला खूप जण आहेत. आज इन्फ्लुएन्सर्स आहेत, कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. आज तू नहीं है ना तो लगेच कॉन्टेंट क्रिएटर को इसको बुलाओ, रील स्टार को बुलाओ. तो आज कॉम्पिटिशन वाढली आहे. सो आय हॅव टू बी मोर प्रिपेअर्ड. मी असं म्हणू शकतो की आय हॅव टू बी मोर प्रिपेअर्ड. होमवर्क झालेला पाहिजे माझा, इव्हॉल्व्ड परफॉर्मन्स पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे अजून. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट. आता आय एम ट्राईंग माय बेस्ट टू कीप अप विथ द जेन झी. अगदी बरोबर आहे. आणि मला खात्री आहे की त्यामध्ये तो यशस्वी देखील होणार आहे, कारण की सतत काहीतरी चांगलं करण्याची आणि काहीतरी मस्त करूयात हा विचार ना नेहमी पुष्करच्या मनात असतो. आणि मला त्याचा हा अप्रोच खूप जास्त आवडतो. उत्साही असतो. म्हणजे सिनेमा करतो, त्याला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळाला तर त्याला आनंदाने स्वीकारतो, टीका झाली तर त्यालाही स्वीकारतो आणि लगेच पुढच्या प्रोजेक्टला कामाला लागतो. मला असं वाटतं की तुझ्या लाईफमध्ये तू गोष्टी धरून ठेवत नाहीस ना. ऑनेस्टली मी धरून ठेवतो गोष्टी, पण हार्टमध्ये, इथे नाही. ओके. सो मी मुळातच खूप हळवा माणूस असल्यामुळे मला मनात पटकन गोष्टी लागतात बोललेल्या, किंवा मला जर कोणी कमी लेखलं तर माझी जिद्द आणखीन वाढते. पण ते पॉझिटिव्हली या मी क्रिप नाही करत बसत अगं, बिकॉज माझ्याकडे ऑप्शन नाही सोनाली. मी आय एम नॉट अ स्टार किड. मी एका रिअल लाईफ हिरोचा मुलगा आहे. सो मी मोठ्या बॉलिवूड स्टारचा मुलगा नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. आज जर मी काही केलं नाही तर माझे फॅन्स मला 6 महिन्यात विसरतील. आता तसं ट्रेंड झालं आहे, बिकॉज ऑडियन्सला तुम्हाला सतत द्यावं लागतं काहीतरी कॉन्टेंट. सो माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. आणि आय एम अ मॅड पॅशनेट फिल्म मेकर. मी पैशासाठी कधी फिल्म्स बनवल्या नाहीत. मला मराठी इंडस्ट्रीसाठी सुद्धा काहीतरी चांगलं देण्याचा नेहमीच प्रयत्न होता. आता हिंदीमध्ये पण मला वाटतंय की इफ माझा परफॉर्मन्स क्लिक झाला तर लेट मी सी इफ बॉलिवूड एक्सेप्ट्स मी. माझ्या हातात तेच आहे. खूप खूप छान सांगितलेस. आणि मला एक सांग की आपल्या हातात ना प्रत्येकाच्या 24 तास असतात, राईट. आणि त्या 24 तासाला आपण कशा पद्धतीने नियोजन त्याचं करतो त्यावरती सगळ्या गोष्टी ह्या अवलंबून. तर पुष्करच्या दिवसाचं नियोजन, त्याच्यामध्ये पुष्कर कोणत्या गोष्टींना वेळ देतो, कुठल्या गोष्टीमध्ये त्याला असं वाटतं की मला इथे वेळ नाही द्यायचा जो माझा वाया जातोय, तर त्या बाबतीत मला ऐकायला आवडेल. तुमचे ना आयुष्यात प्रायोरिटीज सेट पाहिजेत. व्हॉट यू वॉन्ट टू डू इन लाईफ. तुम्हाला ऑर्डिनरीच राहायचं आहे का लेजंड बनायचं आहे? मला लेजंड बनायचं आहे. मी माझ्या मित्रांना गमतीत म्हणतो की आय एम नॉट गोन डाय ऑर्डिनरी. मी काहीतरी खूप मोठं करून राहीन किंवा जाईन, वॉट एव्हर, पण मी असं नाही जाणार. मैं कुछ उखाड के ही जाऊंगा. लोकांना तो कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. मी आज 30 वर्ष खूप मेहनत केली आहे. एक फ्रायडे जेव्हा माझा येईल तेव्हा बघू देवाला कधी वाटेल ते, पण नाही, मला काहीतरी वेगळं मोठं करून जायचं. जो प्रायोरिटीज सेट पाहिजेत तुमच्या. तुम्हाला ती एक अर्ज पाहिजे की आज ऋतिक रोशन बघतो किंवा शाहरुख खान बघते, दे हॅव द अर्ज टू बी नंबर 1. माझा सतत प्रयत्न हा असतो की कॉम्पिटिशन नाही, पण मला बेटर कसं करू शकतो स्वतःला. की आता मध्यंतरी आय हॅड गॉन थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस पर्सनली. सो आय हॅड पुट ऑन वेट. माझं हेल्थ इश्यू झाले, फॅटी लिव्हर झालं, कोलेस्ट्रॉल वाढलं, डायबेटिक झालो होतो मी ऑलमोस्ट. सो आय सेड की मी अशी लाईफ नाही जगू शकत. इफ आय वॉन्ट टू बी देअर अमॉंग्स द टॉप 10 or 20, आय हॅव टू वर्क हार्ड. मला कष्ट करणं गरजेचं आहे. सो ऑफकोर्स आय गेव अप अ लॉट ऑफ थिंग्स. माझे इन्स्पिरेशन विराट कोहली, MS धोनी, त्यांचे वर्क एथिक्स. मी जेव्हा म्हणतो प्रायोरिटीज सेट करा, इट्स लाईक वर्क एथिक्स तुमचे, की तुम्ही उठून तुमचं रुटीन काय, तुमची चेकलिस्ट काय, तुम्हाला काय करायचं आहे. व्हॉट इज युअर प्रायोरिटी. यू वॉन्ट टू बी फिट, ओके, यू वॉन्ट टू रिहर्स युअर स्क्रिप्ट्स, यू वॉन्ट टू क्रिएट मोर स्क्रिप्ट्स. तुमच्या ॲक्टिंगचं तुम्हाला रिहर्सल करायचं आहे. हाऊ डू आय इम्प्रूव्ह माय सेल्फ, हाऊ डू यू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. सो दॅट इज माय प्रायोरिटी. चांगला कॉन्टेंट कसा देता येईल ज्यांनी
ऑफकोर्स ही एंटरटेनमेंट तर आहेच आहे, सगळे एंटरटेनर्सच आहेत, पण एक असा कॉन्टेंट जो लोकांना मूव्ह करतो. फॉर एक्झाम्पल आय डिड अ फिल्म कॉल्ड बाप माणूस, एका फादर अँड डॉटरची स्टोरी होती. दॅट काइंड ऑफ कॉन्टेंट ना, दॅट मूव्स मी. की मला इतके फोन आले वडिलांचे की सर मी पिक्चर बघून एवढा रडलो. आणि सो असा काहीतरी कॉन्टेंट, ह्युमन कोकेन की अँटी ड्रग फिल्म आहे की सर मी आता ड्रग्सला हात पण, म्हणजे आता मी बघतो ना, मी ऐकतो जेन्सी बोलतात ना की अरे सर मैं तो उधर ड्रैग कर रहा था, मैं उधर वो फोक रहा था. आणि ते एवढं कॅज्युअली बोलतात ना की मी हे स्मोक करत होतो, ये स्नॉट कर रहा था. मला तर ते शब्दच माहित नाहीत सोनाली. स्नॉट म्हणजे काय मला माहिती नाही. सो आय सेड यार देखो, तुम्हाला तुमचे प्रायोरिटीज सेट करायचे लाईफमध्ये. तुम्हाला काय बनायचं आहे? तुम्हाला ऑर्डिनरी बनून राहायचं आहे का तुम्हाला लेजंड बनायचं आहे? सो आय डिसाइडेड आय वॉन्ट टू बी अ लेजंड. वेन एव्हर I will be. I know that. That's just a confidence, not overconfidence. But I am working for it, Sonali. I'm really working for it. मी रिसेंटली तुमच्या लिस्नर्सना सांगतो, मी आय मेट 3-4 मेगा स्टार्स आय मेट. आणि आय वॉज स्टंड यार. म्हणजे एवढे मोठी माणसं असून तेवढ्या ह्युमिलिटीनी वागतात. आय मेट शाहरुख खान सर, आय मेट म्हणजे बरेच जण होते त्या पार्टीमध्ये. सो म्हणलं यार, जर शाहरुख खान समोर येऊन तुम्हाला म्हणत असतील की हाय नमस्ते वॉट एव्हर, आय एम शाहरुख खान. सो म्हणलं अजून काय पाहिजे. म्हणजे हे शिकण्यासारखं असतं ना की तुम्ही तुमच्या क्राफ्टवर वर्क करता, प्रायोरिटीजवर वर्क करता, पण एकदा लेजंड बनल्यानंतर ते टिकवणं, हे तुम्हाला शाहरुख खान, विराट कोहली, अमिताभ बच्चन हे लोक इन्स्पिरेशन आहेत. सो ट्रू. यू हॅव टू लुक अप टू देम की यार हे बघा. मग मला वाटतं अरे मग मी किती छोटा आहे यांच्यासमोर. मग बाबा मग ॲटिट्यूड हे सगळ्या गोष्टी माझ्या तसेही डिक्शनरीमध्ये नाही आहेत, पण तसंही येत नाही. सो आय थिंक प्रायोरिटीज सेट पाहिजेत. व्हॉट यू वॉन्ट टू अचीव इन लाईफ. सो या आय वॉन्ट टू अचीव अ लॉट अँड मी फक्त सुरुवात केली असं वाटतं. नक्कीच. आणि तुझ्या पूर्ण प्रवासात आम्ही देखील तुझ्या सोबत आहोत. आणि अजून एक गोष्ट मला जाणून घ्याविषयी वाटते की तू जसं वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलंय, मालिका केल्या आहेत, सिरियल केलेले आहेत, ट्रॅव्हल शो होस्ट केलेले आहेत, त्याचबरोबर तू एक रियालिटी शो पण केलेला आहे आणि तो अत्यंत लोकप्रिय आहे. आणि नुसता केला नाहीये तर तू टॉप कंटेस्टंट, राईट. तर आता बिग बॉस मराठीचा 6वा सीझन आलेला आहे. आणि जेव्हाही 6वा सीझन येतो तेव्हा तुमच्या सीझनची काय ती चर्चा होते, त्याच्याशिवाय लोक पुढे जात असतात. सो तू फॉलो करतोयस का? आणि सध्या जर करत असेल तर काय वाटतं की कुठल्या कंटेस्टंटला सध्या गेम समजलेला आहे? बिग बॉस मराठी हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. बिग बॉस मराठीने मला सगळं काही दिलं. ते माझं घर आहे जसं गमतीने म्हणतो. पण या आमचा सीझन आय थिंक मला पण वाटतं की दॅट वॉज अ स्पेशल सीझन. इफ नॉट द बेस्ट, इट वॉज अ स्पेशल सीझन. ह्या सीझनमध्ये इट्स टू अर्ली टू कमेंट सोनाली, ऑनेस्टली. इट्स जस्ट 1-2 आठवडेच झालेत. मला वाटतं की जरा कंट्रोल्ड आणि बॅलन्स्ड असं राकेश वाटतो मला. इज अ फ्रेंड, खूप म्हणजे पुण्याचाच येतो, पण तोही जोग सरांचा विद्यार्थी आहे. अरे वा. माझा चांगला मित्र आहे. सो राकेश इज आय थिंक अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन, काम, जेंटलमॅन, संयमी एकदम. मला दुसरा आपला सागर आवडतो खूप. सागर पण खूप जुना मित्र आहे. मी बरंच काम केले एकत्र, इव्हेंट्स केलेत एकत्र. दीपाली ताई मला आवडते बिकॉज ऑफकोर्स आय वर्कड विथ दीपाली ताई. आणि ते नवीन मुली आहेत ना, ते इट्स टू अर्ली टू कमेंट आय गेस, पण ते राहतील. त्यातले 1-2 तन्वी आणि हे राहतील शेवटपर्यंत. हां, रुचिता राहील. येस, तिच्यात ती धमक आहे. तिने अजून ते प्रूव्ह केलं पाहिजे. आय थिंक ते राहतील. ती पण एक रियालिटी शो करून आली ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिला एक प्लॅटफॉर्म तिला माहिती आहे. करेक्ट. ह्या दोघी राहतील. मला तो अजून एक रोशन खूप आवडतो. अमरावतीचा खूप साधा आहे, सिम्पल माणूस आहे. मला साधी माणसं खूप आवडतात, खरं सांगतो. म्हणजे इथे हे प्युअर असतं ग, हे प्युअर असतं. मला अशी माणसं खूप आवडतात. आणि त्यांनी ग्रो व्हावं, त्यांनी पुढपर्यंत जावं अशी माझी इच्छा आहे रोशनचं. आणि अजून कोण आहेत? बस एवढेच आहेत. म्हणजे आता बाकीचे नवीन आहेत नाही का, इन्फ्लुएन्सर्स आहेत. या सो आय फील राकेश वुड डू वेल, सागर वुड डू वेल, तन्वी पुढपर्यंत जाईल. सोनाली राऊत आहे. सोनालीचा विशाल कोटी आहे. या पण मला वाटत नाहीत की ते एवढा इम्पॅक्ट पाडतील. आय डोंट नो, समहाव मला वाटतं सोनाली अँड विशाल आर प्लेइंग टू सेफ. कारण की तुम्ही दिसला नाहीत ना, आणि तुम्ही स्टँड घेतला नाहीत किंवा काही मुद्द्यांवर उचितपणे रिॲक्ट नाही केलं तरी तुम्ही दिसत नाही. मग यू नॉट सीन. सो आय फील आय डोंट नो की आय डाऊट की ते एवढा इम्पॅक्ट पाडू शकतील. आय होप दे डू. बरं. आणि मला एक सांग की बिग बॉसच्या घरामध्ये
ड्रामा जास्त महत्वाचा आहे की टास्क जास्त महत्वाचा आहे? वाव, नाईस क्वेश्चन. नो, आय फील खरं राहणं गरजेचं आहे खूप. ड्रामा आणि टास्कपेक्षा, टास्क तर तुम्हाला चांगले करायलाच लागतील, नाही तर तुम्ही बाहेरच व्हाल ना, नॉमिनेट व्हाल. पण मला वाटतं ड्रामापेक्षा ना तुम्ही खरे कसे दिसताय, तुम्ही काय आहात ॲज अ ह्युमन बिईंग. आज मी सागरला कॉमेडी करताना इतकं पाहिलं आहे, चला हवा येऊ द्यामध्ये, इव्हेंट्समध्ये, पण तो मला आवडलं जेव्हा तो एक स्टँड घेत होता, बोलत होता, व्यक्त होत होता. तो एक माणूस म्हणून कळतो ना, सो त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढतो. सर तुम्ही खरे कसे आहात. आणि मला एक फुकटचा सल्ला म्हणतो मला सगळ्यांना द्यावंसं वाटतं, की मला असं वाटतं की हे जे आता नवीन पिढी आहे, जी इन्फ्लुएन्सर्सची आहेत, विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम, दे ऑल गुड, व्हेरी गुड. पण बिग बॉस मराठी असा कार्यक्रम आहे जो अख्खा महाराष्ट्र बघतो. तुम्ही भांडा, तुम्ही काहीही बोला, शेव्यागाळ करा, काहीही करा. आता पण ना मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही भांडता त्याची पातळी तुम्ही सोडली नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही काहीही बोलताय, तुम्ही हे ध्यानात तुमच्या ठेवलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताय. अख्खा महाराष्ट्र हा शो बघतोय, लहान मुलं बघतायत, मोठे आजी आजोबा बघतायत हा शो, आणि इन्फ्लुएन्स होत आहेत की तुम्ही आज समजा एक ज्युनियर आहे त्याच्यात, आणि तो आता आमच्या सीझनमध्ये आऊ होते, उषा नाडकर्णींशी मी कसा बोलतो ऑन द शो, हे बघून बाहेरचा माणूस इन्फ्लुएन्स होईल, 100% होईल, की एक नातू त्याच्या आजीशी कसा बोलतो, वॉट एव्हर. माझं हेच म्हणणं आहे, तुम्ही काहीही करा शोमध्ये, एंटरटेन करा, भांडा, ड्रामा करा, टास्क करा, यू आर रिप्रेझेंटिंग महाराष्ट्र. पातळी खाली करू नका. त्या शोची लाज राखा. त्या शोनी सगळ्यांना खूप काही दिलंय, सगळ्यांना बनवलंय. बिग बॉस मराठीनी सगळ्यांना बनवलंय, मलाही बनवलंय. त्या शोची लाज राखा, पातळी सोडू नका. महाराष्ट्राचा प्रत्येक फॅमिली मेंबर, लहान मुलं, मोठे गृहस्थ, सगळे हा शो बघतात, फॉलो करतात. काय करायचंय आत हे तुम्ही ठरवा. तुमच्या हातात महाराष्ट्राची इज्जत आहे. अगदी फुकटचा सल्ला मी देतो. खूप छान दिलायस तू, आणि महत्वाचा आहे तो. निश्चितच त्यांचे फॅन्स जे आहेत ते पण हे बघत असतील तर त्यांनाही हेच म्हणावं असं वाटत असेल. आणि मला हेही विचारावं वाटते की तुमच्या वेळेस महेश सर असायचे जे तुम्हाला, आपण म्हणूयात की तुमची शाळा घ्यायचे. आता भाऊंचा धक्का आलेला आहे, आणि मला असं वाटतं की भाऊंनी सुद्धा ना त्यांच्यामध्ये बदल केलेत ह्या सीझन मध्ये, जे जाणवायला लागले. पहिला सीझन त्यांच्यासाठी सुद्धा नवीन होता, त्यामुळे कदाचित त्यांचा जो फ्रेंडली ॲटिट्यूड होता त्याला घरातल्या लोकांनी सुद्धा गृहीत धरलं होतं की असं वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी यावेळेस त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो चेंज केलेला आहे. ते तू पण नोटीस केलंस का? हो, नोटीस केलं. हो, भाऊ फुल ऑन फायर आहेत ह्या सीझन मध्ये. भाऊचा खरा धक्का आहे. ऑफकोर्स आम्हाला ते यार, आम्ही घाबरायचो, म्हणजे महेश सर उद्या काय बोलणार, आम्हाला झोप नाही लागायची शोधामध्ये. बिकॉज तुम्हाला जे एडिट करून दाखवतात त्याच्यात खूप बीप्ड असतं किंवा सेन्सर्ड असतं. आम्हाला ऑफकोर्स, आणि महेश सर सगळ्यांना ओळखतच होते ना, 1-on-1, ते आम्ही घाबरायचो त्यांना. आम्ही घाबरायचो. पण म्हणजे चांगला खेळला तर तितकंच कौतुक पण करायचे सर. आणि ऑफकोर्स रितेश दादांचा वेगळी स्टाईल आहे, वेगळा स्वॅग आहे. पण हो, मला ते जाणवलं ह्या सीझनमध्ये, ही इज अ बिट ॲग्रेसिव्ह, आणि जर काही चुकीचं घडतंय तर ते बोलतायत. ही इज मोर ॲग्रेसिव्ह, आणि सांगतायत कंटेस्टंट्सना की गृहीत धरू नका शोला, आणि जे वागताय त्यालाही गृहीत धरू नका. पुष्कर, तू आता हिंदीमध्ये काम केलेलं आहेस आणि तिकडचं पॅप कल्चर तू एक्सपिरियन्स केलंय. तुला असं वाटतं का की मराठीमध्ये पॅप कल्चर हे फॉलो केलं जात नाही, किंवा मराठी ॲक्टर्सकडनं पॅप्सला तेवढा इम्पॉर्टन्स दिला जात नाही? हो, मला वाटतं तसं. हो, मला पण आता हिंदीमध्ये गेल्यानंतर मला जाणवलं की पॅप कल्चर हे क्या आहे भाई, हे तो अलग ही फील्ड आहे. पण फार इम्पॉर्टंट आहे सोनाली, टू इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, यू आर अन ॲक्टर. तुम्ही मीडियामध्ये काम करता, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता, काय कपडे घालता, कुठल्या गाडीने उतरता, हे जरी शोषा असेल ना, तरी तो हिंदीमध्ये किंवा मीडिया इंडस्ट्रीमध्ये गरजेचा शोषा आहे. नाहीतर आपण असंच करत राहिलो तर आपल्याला बॉलिवूड, साऊथवाले हे पाण्यातच बघणार. या ना गाडी घेऊन, या ना अंतराज घेऊन, बाउन्सर घेऊन या ना. हे केलं पाहिजे यार. आपण मराठी कोणाला ऐकायला. कुठेतरी असं म्हटलं जातं की आम्ही आमचं जे काही असणं आहे ते आमच्या कामातनं दाखवतो, आम्हाला असा शोषा करायचा नाहीये. पण मग हे ऍक्टर म्हणून कितीपत तुला पटतं? नो, मला नाही पटत ऑनेस्टली. आय पार्टली ॲग्री, पार्टली आय डोंट ॲग्री. बिकॉज तुम्ही मीडियामध्ये आहे, ती तुमची गरज आहे. आज सोशल मीडिया एवढं बूमिंग आहे. आज तुम्ही बघितलं हिंदीमध्ये पॅप्स जे कल्चर आहे त्याच्यामध्ये
एकही सिनेमा न केलेले कलाकार सुद्धा किंवा इन्फ्लुएन्सर्स म्हणा, त्यांचे 5-5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्यांना पॅप्स त्यांच्यासाठी वेडे आहेत. मी एका इव्हेंटमध्ये पाहिलंय सोनाली हे, की एक इन्फ्लुएन्सर मुलगी आली होती, ऑफकोर्स कमी कपड्यात, हां ते तर वेगळाच झोन येतो, पण ते कमी कपड्यात आली होती आणि त्यांच्याच मागे एक खूप मराठीतला दिग्गज कलाकार उभा होता. हां पॅप्सनी त्यांना फोटो करण्याच्या ऐवजी त्या मुलीलाच फोकस केलं, मुलीलाच फोकस करत राहिले. फोटो झाला, व्हिडिओ झाला, बिचारा तो तिथे थांबून होता, त्याने काही बोलले नाहीत आणि ते साधे आले होते, चप्पल आणि शर्ट घालून आले होते. ते मला बघून असं वाटलं की अरे काही दोघांमध्ये काही कम्पॅरिझन आहे का. तरी पॅप्सना पण काय आकर्षित झालं की बघा ग्लॅमर, कपडे, तुम्ही प्रेझेंट कसं लाईक्स करताय. आणि हिट्स दिसलेत ना पुष्की. हां पण आता बट इफ द मीडिया इंडस्ट्री इज इव्हॉल्विंग दॅट वे, सोशल मीडिया बूमिंग आहे, ट्रेंडिंग आहे, तर आपल्याला पण ते बदलणं गरजेचं आहे ना. आपण आधीसारखंच नाही राहू शकत आता, नाहीतर तुम्हाला आउट करतील इंडस्ट्रीवाले. बस इंडस्ट्रीवाले नाही, मीडिया आउट करेल तुम्हाला. यू हॅव टू बी प्रेझेंटेबल नाव. आज टुडे इज डिफरंट. आणि मला असं कुठेतरी प्रेझेंटेबल असणं हे स्वतःसाठी पण ना एक फील गुड फॅक्टर क्रिएट हो, करतो. ते पण absolutely. समजून घेतलं Yeah, पाहिजे absolutely. की आपला कॉन्फिडन्स पण त्याच्याने थोडा वाढत असतो की यार Absolutely. हा आपण छान दिसतोय ना, लोकांसाठी नाही पण आपल्या स्वतःसाठी. बरोबर की Because नाही? तुम्हीच स्वतःला जर हिरो नाही समजलात किंवा प्रोजेक्ट नाही केलं तर तुमचे फॅन्सही नाही समजणार तुम्हाला. तुम्ही जर नॉर्मल, आता आय हॅव सीन मेनी पीपल कमिंग इन द रिक्षा, जेव्हा रेड कार्पेट असतं दॅट्स फाईन. मी ह्याचं काही कमी जास्त म्हणत नाही मी की तुम्ही रिक्षाने आला, तुम्ही टॅक्सीने, तुम्ही गाडीने आला, पण कुठला इव्हेंट कसा तुम्ही प्रेझेंट झाला पाहिजे तिथे. आणि तुम्ही कोण आहात, तुम्ही लेजंड आहात एक. तुम्हाला लोक असे इन्स्पिरेशन आहात तुम्ही एवढ्या मिलियन्ससाठी. सो थोडं ते त्यांचा टेक असेल, पण मला असं वाटतं की ॲज अ हिरो, इफ आय एम द हिरो फॉर पीपल इन फ्रंट ऑफ मीडिया ऑल्सो, इट रिअली बूस्ट्स माय कॉन्फिडन्स. आणि मग ते ओव्हरऑल पण असं वाटतं की नाही भाई ये मराठी पिक्चर का हिरो आया. हिरो आहे ना. या बाबतीत मला कुठेतरी असंही म्हणावं असं वाटतंय की जर एखादी व्यक्ती आपण म्हणूयात की जी सिम्पल आहे, जसं आपण म्हणतात ना की सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग हे नेहमी म्हटलं जातं. जर ती व्यक्ती रिक्षातनं उतरली किंवा ती व्यक्ती एखाद्या दुसऱ्या साध्या गाडीतनं आली, तरी पण असं म्हणू शकतो ना की यार ही किती सिम्पल आहे, अरे ह्या व्यक्ती एवढी मोठी आहे पण तरी ही किती अजूनही ग्राउंडेड आहे. तर असाही पर्स्पेक्टिव्ह असतो ना, शेवटी बघणाऱ्याच्या व्यक्तीवरती पण डिपेंड करेल ना. स्कूल ऑफ थॉट्स. पण आता सी आय हॅव अ स्कूल ऑफ थॉट की इफ आय एम अ हिरो आय शुड बिहेव लाईक वन. बिहेव लाईक वन म्हणजे जस्ट फॉर द प्रेझेंटेशन पार्ट. बिहेव लाईक वन मी कधीच मी जेव्हा ॲटिट्यूड नाही, मी माणसांना जेव्हा माझ्या फॅन्सना भेटतो, जे काही फॅन्स आहेत ना, तिथे तुम्ही असं वागलं पाहिजे की यार म्हणजे माझा स्वभावातच आहे ते. बिकॉज मला जे काही दिलं फॅन्सनी दिलं, त्यामुळे मला उलट आवडतं की कोणी माझ्या समोरून बोलले ना की अरे पुष्कर जोग ना तुम्ही, मला ते सेल्फी देतो. हां आय मिस दॅट. बिकॉज जर माणूस खूप डाऊनफॉलवरनं आला असेल ना वर, तर ते त्यांना हवा, येस मला ते पाहिजे. त्यामुळे मी वॉचमॅन असो किंवा कोणीही असो, मी त्यांना मित्रासारखाच वागवतो. हे खरं आहे, हे अगदी खरं आहे. आणि आम्ही त्याचा नेहमी एक्सपिरियन्स घेतो, कारण की तो आमच्याकडे आजपर्यंत जेव्हाही त्याच्या कामाला प्रमोट करण्यासाठी आलेला आहे, त्याच्याबद्दल सांगण्यासाठी आलेला आहे, तर आमच्या हाऊसकीपिंग स्टाफसोबत तो अत्यंत पेशंटली सगळ्यांना सेल्फी दे, सोलो फोटोज दे, हे सगळं देतो आणि मगच जातो. तर येस, महत्वाचं सॉरी एक ऍड करतो फक्त, की माणसाचं कॅरेक्टरच यांनी कळतं सोनाली. हाऊ आय एम ट्रीटिंग अ मिलियनेअर त्यांनी नाही कळणार. मी हाऊसकीपिंग स्टाफ ह्यांना कसं ट्रीट करतोय, बिकॉज माझं अपब्रिंगिंग तसं झालं आहे. मी पुण्यात जेव्हा राहायचो, माझे बाबा खूप मोठे एज्युकेशनिस्ट होते, पिझो क्लासेस. आम्ही ना ते जे वॉचमॅन्स असायचे, ऑफिस स्टाफ असायचा, त्यांनी आम्हाला खेळवलंय, त्यांनी आम्हाला वाढवलंय. सो आम्हाला तो फरकच कधी बाबांनी सांगितला नाही की हा नोकर आहे बरं का, असं कधी सांगितलं नाही. हा आपला माणूस आहे. सो हेच मी घेऊन मोठा झालोय की बॉस एव्हरीबडी इज वन, नोबडी इज अ स्टार. क्या बात आहे. खूप भारी. थँक्यू पुष्कर. खूप छान पद्धतीने नेहमीच दिलखुलास तू व्यक्त होतोस, त्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत. थँक्यू सोनाली, थँक्यू सो मच. आणि असंच हिंदी सिनेमे वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत राहा आणि नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत आमच्या समोर ते घेऊन येत जा. नक्कीच. थँक्यू सो मच. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.